मूलमध्ये गॅस टंचाई, दुसरी एजन्सी मंजूर करण्याची मागणी। मूल शहरात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सुमारे 25,000हून अधिक ग्राहक असतानाही अधिकृत गॅस एजन्सी नसल्यामुळे सावली व चंद्रपूर येथून सिलेंडर आणावे लागत आहेत। परिणामी ग्राहकांना एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत असून महिलांना दैनंदिन कामे बाजूला ठेवून गॅससाठी धावपळ करावी लागत आहे। गॅसाभावी अनेक कुटुंबांमध्ये पुन्हा लाकडी चुली पेटताना दिसत आहेत, तर जळाऊ लाकडाचीही टंचाई भासत आहे। सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने हॉटेल, चहा व इतर व्यावसायिकांनाही गॅस मिळत नसल्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे। नगर परिषद असलेल्या मूल शहराला ग्रामीण निकष लागू होत असल्याने सिलेंडर वितरणासाठी 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे। हा भेदभाव दूर करून शहरीप्रमाणे नियमित पुरवठा करावा तसेच तातडीने दुसरी गॅस एजन्सी मंजूर करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। मित्रांनो, आज मी KYC साठी आपल्या मूलमध्ये सावलीला दिलेले एजन्सी आहे तिथे व्हिजिट दिली असता तिथे खूप सावळा गोंधळ दिसून राहिलेला। KYC बरोबर होऊन नाही राहिलेली आहे ना। गॅसची बुकिंग केव्हा आहे काय नाही ते पण सुद्धा या सामान्य लोकांना कळून राहिलेलं नाही आहे। ही इतकी भंगीर एकदम गंभीर समस्या आहे। या समस्येकडे थोडं लक्ष द्या आणि मूलमध्ये जी संजय फ्रेम्स एजन्सी जी होती ती एजन्सी पूर्णपणे बहाल करण्यात याव्या। आणि एवढं मोठं शहर असून हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून हे जर असं होत असेल तर याचा अर्थ काय? मित्रांनो, मी 10 दिवसापासून या गॅस एजन्सीच्या ऑफिसला व्हिजिट देऊन राहिलो आणि मी माझ्या स्वतःवरून सांगते की मला त्यांनी सांगितले का बुकिंग करता वेळेस हा नंबर दाबा आणि नंबर दाबल्याच्या नंतर तुम्हाला OTP येईल। पण आत्तापर्यंत 10 दिवसापासून मी ट्राय करत आहो, पण अशी कोणतीच OTP आली नाही आणि बुकिंग डेट वगैरे दाखवते आणि एजन्सीमध्ये गेल्याच्यानंतर तिथून काहीच उत्तर भेटत नाही। तुम्ही करत राहा। तर अशी आमच्या गोरगरीब जनतेला किती अन्यथा सहन करावं लागेल गॅस सिलेंडरसाठी। तर याच्याकडे तहसील प्रशासनाने पूर्णपणे लक्ष देऊन सध्या मूलची समस्या सोडावी।